नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला जर अपडेट मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओच्या लिंक आपल्या मित्र मैत्रिणींना जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा फायदा करून घेता येईल। लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स याच्यामधील प्रॉब्लेम सेट 1 आज आपण पाहणार आहोत। त्याच्यामधील फर्स्ट इक्वेशन काय आहे पहा। चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स। आणि त्याच्यामधलं फर्स्ट जो एक्झाम्पल आहे ते काय आहे पहा। टू ड्रॉ अ ग्राफ ऑफ 4x plus 5y is equal to 19. Find y when x is equal to 1. ऑप्शन दिलेले आहेत 4, 3, 2 and -3। आता या ठिकाणी आपल्याला x इज इक्वल टू काय घ्यायचं सांगितलेलं आहे, 1 घ्यायचं सांगितलेलं आहे। आणि इक्वेशन कोणतं दिलेलं आहे पहा, 4x plus 5y is equal to 19। 4 ला 4 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे पहा 1 प्लस 5y is equal to 19। 4 into 1 4 1s are 4 plus 5y is equal to 19। आता हा +4 राईट साइडला नेऊया, म्हणजे काय होणार आहे -4 होणार आहे। 5y ला 5y is equal to 19 +4 राईट साइडला गेला काय झाला -4। 5y is equal to 19 - 4 15। 5 ने y ला मल्टिप्लाय केले म्हणजे 5 ने इकडे डिवाइड करावं लागेल। y is equal to 15/5। y is equal to 5 1s are 5 5 3s are 15। म्हणजे y ची किंमत जी आहे ती y ची किंमत या ठिकाणी आपली किती आली 3। 3 हा पर्याय असणारा ऑप्शन कोणता आहे पहा बी। सेकंड काय दिले पहा। फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स इन व्हेरिएबल्स x and y dx is equal to 49, dy is equal to -63, d is equal to 7, then what is x। आता या ठिकाणी आपल्याला क्रॅमरचा रूल काय करावा लागणार आहे, यूज करावा लागणार आहे। आता या ठिकाणी आपल्याला दिले काय पहा, dx is equal to 49 दिलेला आहे, dy is equal to -63 दिलेला आहे आणि d is equal to काय दिलेला आहे 7 दिलेला आहे। क्रॅमरचा रूल नुसार या ठिकाणी x is equal to काय असतं dx/d आणि y is equal to काय असतो dy/d। आपल्याला या ठिकाणी विचारले काय पहा, व्हॉट इज x, x ची व्हॅल्यू विचारली। x is equal to dx किती आहे पहा 49/d, d ची व्हॅल्यू किती आहे 7। therefore x is equal to 7 1s are 7 7 7s are 49 means x is equal to 7। ऑप्शन नंबर ए हे काय असेल त्याचं आन्सर असेल। थर्ड एक्झाम्पल पहा। फाइंड द व्हॅल्यू ऑफ। आता या ठिकाणी डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू काय करायचं सांगितलेले, काढायचं सांगितलेले आहे 5 3 -7 -4। आता या ठिकाणी डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढत असताना आपण काय करतो, a into d minus b into c मीन्स काय येणार आहे या ठिकाणी 5 into -4 मायनस b into c म्हणजे 3 into -7। आता या ठिकाणी पहा प्लस इंटू मायनस मायनस 5 4s are 20 मायनस इंटू मायनस प्लस 7 3s are 21। आता या ठिकाणी साइन दोघांचं चिन्ह बघा, चिन्ह काय आहे भिन्न। भिन्न चिन्ह म्हटलं की दोघांची आपण काय करणार आहोत वजाबाकी। 21 मधून 20 गेला राहिला 1 आणि मोठी संख्या कोणती आहे 21। 21 चं चिन्ह या ठिकाणी कोणतं आहे प्लस, म्हणून या ठिकाणी काय येणार आहे प्लस येणार आहे। म्हणजे या ठिकाणी तिसऱ्या उदाहरणाचं उत्तर जे आहे ते काय आलेलं आहे 1। ऑप्शन नंबर डी हे जे आहे ते हे त्याचं काय असेल उत्तर असेल। चौथं उदाहरण पहा। टू सॉल्व x plus y is equal to 3, 3x minus 2y minus 4 is equal to 0 by determinant method find d। आता या ठिकाणी डिटर्मिनंट मेथड आपल्याला काय करायचे आहे वापरायचे आहे। डिटर्मिनंट मेथडनं एक्झाम्पल सोडवण्यासाठी अगोदर सुरुवातीला या ठिकाणी जे दोन इक्वेशन दिलेले आहेत ती दोन इक्वेशन लिहूया। काय आहे x plus y is equal to 3, हे ax plus by is equal to c स्वरूपामध्ये आहे। याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 1 देऊया।
सेकंड इक्वेशन काय आहे पहा 3x - 2y - 4 इज इक्वल टू 0. हे ax प्लस by इज इक्वल टू c स्वरूपात नाही, म्हणून हे ax प्लस by प्लस c ax प्लस by इज इक्वल टू c स्वरूपामध्ये लिहून घेऊया. म्हणजे काय येणार आहे 3x - 2y इज इक्वल टू -4 राईट साइडला गेला काय येणार आहे +4. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 2 देऊया. आता ही जी दोन इक्वेशन आहेत ही दोन इक्वेशन आपण काय करायचे कंपेअर करायचे आहेत. कुणाबरोबर कंपेअर करायचे a1x प्लस b2y a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 and a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. आता या ठिकाणी हे इक्वेशन याच्या बरोबर कंपेअर करायचं आहे. म्हणजे a1 किती आला 1 आला, b1 किती आला पहा 1 आला, आणि c1 जो आहे तो c1 या ठिकाणी किती आला 3 आला. आता आपल्याला 3x - 2y इज इक्वल टू 4 हे जे इक्वेशन आहे हे काय करायचं आहे a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 बरोबर काय करायचं आहे कंपेअर करायचं आहे. a2 ची व्हॅल्यू किती आली 3, b2 ची व्हॅल्यू जी आहे ती b2 ची व्हॅल्यू काय आली -2, आणि c2 जो आहे तो c2 या ठिकाणी किती आला 4 आला. आता आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे d काढायचं आहे. आता d साठी काय आहे पार्ट d इज इक्वल टू काय आहे a1 b1 a2 b2 इज इक्वल टू. आता a1 b1 किती आहे 1 1, a2 b2 3 -2. आता ह्या डिटर्मिनंटची आपल्याला काय करायचे आहे व्हॅल्यू काढायचे. आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 1 into -2 minus 1 into 3. -2 ones are -2, मायनस ला मायनस 3 ones are 3. चिन्ह पहा या ठिकाणी समान आहे, समान चिन्हाला समान चिन्ह द्यायचं आहे आणि दोघांची काय करायचे बेरीज 3 आणि 2 5. म्हणजे या ठिकाणी डी ची व्हॅल्यू जी आहे ती डी ची व्हॅल्यू किती आलेली आहे -5 आलेली आहे. ऑप्शन सी हे त्याचं काय असेल उत्तर असेल. पाचवं उदाहरण पहा ax plus by is equal to c and mx plus ny is equal to d and an is not equal to bm. Then these simultaneous equations have only one common solution, no solution, infinite number of solutions, only 2 solution. आता ज्या वेळेस या ठिकाणी लक्षात घ्या दोन इक्वेशन दिलेली असतात ax plus by is equal to c and mx plus ny is equal to d and an is not equal to काय असतो bm. त्यावेळेस या ठिकाणी त्या इक्वेशन साठी काय असतं ओनली वन कॉमन सोल्युशन हे त्याचं काय असेल उत्तर असेल. सेकंड एक्झाम्पल पहा कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 2x - 6y is equal to 3. आता या ठिकाणी सुरुवातीला x इज इक्वल टू काय दिलेला आहे -5 आणि सेकंड या ठिकाणी काय दिलेला आहे पहा y इज इक्वल टू 0 घ्यायला सांगितलेला आहे. आता आपले इक्वेशन काय आहे पहा 2x - 6y इज इक्वल टू 3. आता याच्यामध्ये x इज इक्वल टू आपण काय ठेवायचं आहे -5 ठेवायचं आहे. 2 into x ची व्हॅल्यू काय आहे पहा -5 - 6y इज इक्वल टू 3. 2 into 5 -5 प्लस इंटू मायनस मायनस 5 2s are 10 -6y इज इक्वल टू 3. आता हा -10 राईट साइडला नेऊया. हे काय आहे -6y इज इक्वल टू 3. हा -10 राईट साइडला गेला काय होणार आहे +10 -6y इज इक्वल टू 10 and 3 13. आता या ठिकाणी दोन्ही बाजूला आपण मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय -1 न जर या ठिकाणी मल्टिप्लाय केलं तर मायनस इंटू मायनस काय होणार आहे +6y इज इक्वल टू प्लस इंटू मायनस काय होणार आहे -13. म्हणजे लेफ्ट हँड साइडचं जे मायनस चिन्ह आहे ते आपण काय करूया राईट हँड साइडला देऊया. y ची व्हॅल्यू विचारली आपल्याला y इज इक्वल टू -13 ला -13 6 इकडे मल्टिप्लाय केले 6 न काय करा डिवाइड करा. y ची व्हॅल्यू जी आहे ती y ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली -13/6.
या ठिकाणी एक्स वाय काय आलं पहा, -5 -13/6. आता आपल्याला या ठिकाणी y ची व्हॅल्यू जी आहे ती y ची व्हॅल्यू काय घ्यायची, 0 घ्यायची आहे. इक्वेशन काय आहे पहा, 2x - 6y इज इक्वल टू 3. 2x ला 2x - 6 इंटू y ची व्हॅल्यू काय आहे 0 इज इक्वल टू 3. 2x - 6 zeros are 0 is equal to 3. 2x - 0 2x is equal to 3. 2 ने मल्टिप्लाय केले, 2 ने डिवाइड करा, x is equal to 3/2 ही x ची काय असेल व्हॅल्यू असेल. या ठिकाणी x ची व्हॅल्यू आपली काय आली 3/2. शेवटी xy काय लिहूया 3/2 and 0. अशा पद्धतीने या ठिकाणी हा टेबल जो आहे तो टेबल काय करायचा आहे, कंप्लीट करायचा आहे. थर्ड एक्झाम्पल पहा. क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. फर्स्ट एक्झाम्पल काय पहा, 2x + 3y इज इक्वल टू 12 अँड x - y इज इक्वल टू 1. आता या ठिकाणी आपल्याला पहा 2x + 3y इज इक्वल टू 12. 2x इज इक्वल टू 12 ला 12 प्लस 3y राईट साईडला गेला काय होणार आहे -3y. देअरफॉर x इज इक्वल टू 12 - 3y/2. आता आपल्याला या ठिकाणी y च्या व्हॅल्यू घ्यायचे आहेत. y च्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी लक्षात घ्या, ऑड नंबर घेतला तर 3 1 जार 3, 12 - 3 9 येणार आहे. म्हणजे आपण काय करूया, इवन नंबर घेऊया. सुरुवातीला या ठिकाणी 2 घेऊया, y ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू आपण काय घेऊया 4 घेऊया, आणि त्याचबरोबर y ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी काय घेऊया 6 घेऊया. आता या ठिकाणी फर्स्ट पहिली जी या ठिकाणी y ची व्हॅल्यू आहे ती आपण काय घेऊया 2 घेऊया. इक्वेशन काय आहे पहा, x इज इक्वल टू 12 - 3y/2. x इज इक्वल टू 12 ला 12 - 3 इंटू y ची व्हॅल्यू काय आहे पहा 2/2. x इज इक्वल टू 12 ला 12 - 3 2 जार 6/2. x इज इक्वल टू 12 - 6 6/2. 2 1 जार 2, 2 3 जार 6. x ची व्हॅल्यू जी आहे ती x ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली 3. म्हणजे फर्स्ट जी पेअर आहे ती आपली काय आलेली आहे 3 2. सेकंड पहा, y इज इक्वल टू आपल्याला काय घ्यायचं आहे 4 घ्यायचं आहे. इक्वेशन आपलं काय x इज इक्वल टू 12 - 3y/2. x इज इक्वल टू 12 - 3 इंटू y ची व्हॅल्यू 4/2. x इज इक्वल टू 12 ला 12 - 3 4 जार 12/2. x इज इक्वल टू 12 - 12 0/2. x इज इक्वल टू काय आला 0. म्हणजे सेकंड पेअर जी आहे ती सेकंड पेअर या ठिकाणी काय आली 0 4. आता आपण थर्ड पेअर काढूया. y इज इक्वल टू आपण काय घेतलेला आहे 6. x इज इक्वल टू 12 - 3y/2. x इज इक्वल टू 12 - 3 इंटू y ची व्हॅल्यू काय आहे पहा 6/2. x इज इक्वल टू 12 - 3 6 जार 18/2. x इज इक्वल टू 12 - 18 - 6/2. x इज इक्वल टू -3. x ची व्हॅल्यू जी आहे ती काय आली या ठिकाणी -3. म्हणजे -3 6 ही थर्ड पेअर आलेली आहे. सेकंड इक्वेशन काय आहे पहा, x - y इज इक्वल टू 1. देअरफॉर x इज इक्वल टू 1 -y राईट साईडला आला काय आला +y. आता या ठिकाणी y च्या व्हॅल्यू आपण 1 2 आणि काय घेऊया 3 घेऊया. पहिल्यांदा y इज इक्वल टू 1 घेतलं तर x इज इक्वल टू काय आहे पहा 1 + y. x इज इक्वल टू 1 + y ची व्हॅल्यू काय पहा 1. x इज इक्वल टू काय आला 2 आला. म्हणजे फर्स्ट पेअर जी आहे ती फर्स्ट पेअर या ठिकाणी काय आलेली आहे 2 1. आता सेकंड पहा, y इज इक्वल टू किती घ्यायचं आपल्याला 2. इक्वेशन काय आहे x इज इक्वल टू 1 + y. x इज इक्वल टू 1 + y ची व्हॅल्यू काय आली 2. x इज इक्वल टू 2 and 1 3. म्हणजे या ठिकाणी सेकंड पेअर जी आहे ती काय आलेली आहे 3 2. आता या ठिकाणी पहा इथंही 3 2 आहे आणि इथंही 3 2 आलेला आहे. म्हणजे सोल्युशन जे आहे ते सोल्युशन या ग्राफचं काय येणार आहे 3 2 येणार आहे.
थर्ड पहा y इज इक्वल टू किती आहे 3. इक्वेशन आपलं काय आहे x इज इक्वल टू 1 प्लस वाय. x इज इक्वल टू 1 प्लस वाय ची व्हॅल्यू किती आहे 3. x इज इक्वल टू 3 अँड 1 4. थर्ड पेअर जे आहे ती या ठिकाणी काय आलेले आहे 4 3. आता हे जे कोऑर्डिनेट आहेत हे आपण दाखवून या ठिकाणी आपल्याला ग्राफचं जे सोल्युशन आहे ते सोल्युशन किंवा ह्या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे. आता या ठिकाणी आपण ग्राफ काढूया. हा एक्स ॲक्सिस आहे. एक्स ॲक्सिस वरती आपण पॉईंट दाखवलेले आहेत. हा वाय ॲक्सिस आहे. वाय ॲक्सिस वरती या ठिकाणी पॉईंट दाखवलेले आहेत. स्केल आपण घेतलेला आहे ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. आता या ठिकाणी फर्स्ट जो आपल्याला ग्राफ काढायचा आहे तो 2x प्लस 3y इज इक्वल टू 12. आता याच्यामध्ये फर्स्ट जी पेअर आहे ती काय आहे 3 2 आहे. एक्स ॲक्सिस वरती 3 पाहायचं आहे आणि वाय ॲक्सिस वरती 2 पाहायचं आहे. या ठिकाणी हा जो पॉईंट आहे तो काय आलेला आहे 3 2. त्यानंतर काय आहे पहा 0 4. 0 4 म्हणजे हा जो आहे तो हा पॉईंट वाय ॲक्सिसवर असेल कारण एक्स जो कोऑर्डिनेट आहे त्याचा काय आहे 0 म्हणजे हा वाय ॲक्सिस वरती असेल. 0 4 या ठिकाणी येईल. आणि थर्ड काय आहे पहा -3 6. एक्स ॲक्सिस वरती काय पाहायचं आहे -3 आणि वाय ॲक्सिस वरती 6. हा जो पॉईंट आहे तो काय होईल या ठिकाणी येईल -3 6 -3 6. आणि ह्या 3 पॉईंट मधून जाणारे आपण काय काढून घेऊया लाईन काढून घेऊया. आता हा जो ग्राफ आहे हा ग्राफ आपण 2x प्लस 3y इज इक्वल टू 12 चा काढला म्हणून या ठिकाणी या लाईन वरती आपण 2x प्लस 3y इज इक्वल टू 12 काय करायचं आहे लिहायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला x मायनस वाय इज इक्वल टू 1 चा ग्राफ काढायचा आहे. याचे जे फर्स्ट पेअर आहे ती काय पहा 2 1. एक्स ॲक्सिस वरती 2 वाय ॲक्सिस वरती 1 या ठिकाणी हा पॉईंट येईल 2 1. त्यानंतर सेकंड पेअर काय आहे पहा 3 2. 3 2 ऑलरेडी आपण दाखवलेलीच आहे. आणि आता आपल्याला काय दाखवायचं आहे 4 3. या ठिकाणी हा 4 आहे आणि वाय ॲक्सिस वरती 3 या ठिकाणी हा पॉईंट येईल 4 3. आणि या 3 पॉईंट मधून जाणारे आपल्याला काय करायचे आहे एक रेषा काढून घ्यायची आहे. या ठिकाणी हा जो ग्राफ आहे हा ग्राफ आपण कोणत्या लाईनचा काढला x मायनस वाय इज इक्वल टू 1. म्हणून या ठिकाणी x मायनस वाय इज इक्वल टू काय लिहायचं आहे 1 लिहायचं आहे. आणि शेवटी आपल्याला या ठिकाणी या ग्राफचं आन्सर लिहावं लागणार आहे. या ठिकाणी ह्या 2 लाईन ज्या आहेत या 2 लाईन या ठिकाणी इंटरसेक्ट झालेल्या आहेत म्हणजे 3 2 ला इंटरसेक्ट झालेले आहेत. द टू लाईन्स इंटरसेक्ट ॲट पॉइंट. कुठल्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेले आहे 3 2. देअरफॉर एक्स वाय इज इक्वल टू 3 2 इज द सोल्युशन. हे याचं काय असेल आन्सर असेल. हे ग्राफवर लिहायचं नाही हे सेपरेट वहीमध्ये काय करायचं आहे लिहायचं आहे पाठीमागच्या बाजूला. सेकंड एक्झाम्पल पहा x मायनस 3y इज इक्वल टू 1 अँड 3x मायनस 2y प्लस 4 इज इक्वल टू 0. याचा आपल्याला काय करायचं आहे ग्राफ काढायचा आहे. फर्स्ट इक्वेशन काय पहा x मायनस 3y इज इक्वल टू 1. आता या ठिकाणी x ला x इज इक्वल टू 1 ला 1 मायनस 3y राईट साईडला गेला काय होणार आहे प्लस 3y. आता आपल्याला या ठिकाणी y च्या व्हॅल्यू आपण घेऊया 1 2 आणि 3 घेतलं तर या ठिकाणी काय होईल 3 3 9 अँड 1 10 होईल. म्हणून आपण या ठिकाणी काय घेऊया -1 घेऊया. आता या ठिकाणी फर्स्ट y इज इक्वल टू काय घेऊया 1 घेऊया. x इज इक्वल टू 1 प्लस 3y. x इज इक्वल टू 1 प्लस
3 इंटू वायची व्हॅल्यू काय आहे 1, एक्स इज इक्वल टू 1 प्लस 3 1 जार 3, एक्स इज इक्वल टू या ठिकाणी काय आलं पहा 3 and 1 4. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट जी पेअर आहे ती आपली काय आलेली आहे 4 1. आता y इज इक्वल टू आपल्याला काय घ्यायचं आहे पहा 2. इक्वेशन काय आहे पहा आपलं x इज इक्वल टू 1 प्लस 3y, x इज इक्वल टू 1 ला 1 प्लस 3 इंटू वायची व्हॅल्यू काय आहे पहा 2, एक्स इज इक्वल टू 1 प्लस 3 2 जार 6, एक्स इज इक्वल टू 6 प्लस 1 7. या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू जी आहे ती काय आली 7, 7 2 ही काय आली सेकंड पेअर आली. आता आपण थर्ड पेअर घेऊया. y इज इक्वल टू काय आहे -1. आपलं इक्वेशन काय आहे पहा x इज इक्वल टू 1 प्लस 3y, x इज इक्वल टू 1 प्लस 3 इंटू वायची व्हॅल्यू काय आहे पहा -1, एक्स इज इक्वल टू 1 ला 1 प्लस इंटू मायनस 3 1 जार 3, एक्स इज इक्वल टू 1 - 3 -2, -2 -1 ही काय आलेली आहे थर्ड पेअर आलेली आहे. आता सेकंड इक्वेशन काय आहे पहा 3x - 2y प्लस 4 इज इक्वल टू 0. आता हा -2y आपण काय करूया राईट साईडला नेऊया. म्हणजे काय येणार आहे पहा 3x प्लस 4 इज इक्वल टू -2y इकडे आला काय होणार आहे +2y. देअरफॉर y ला या ठिकाणी 2 ने मल्टिप्लाय केले 2 ने डिवाइड करा. y इज इक्वल टू काय येणार आहे 3x प्लस 4/2. आता या ठिकाणी x ची व्हॅल्यू 0 घेतली तर 4/2 म्हणजे 0, 2 1 घेतली तर 7 येणार आहे. त्याच्यामुळे 7 ला 2 पॉईंटमध्ये येणार आहे. 2 घेऊया 3 2 जार 6, 6 प्लस 4 10 म्हणजे या ठिकाणी 2 1 आला. आणि आपण या ठिकाणी काय घेऊया -2 1 घेऊया. आता x इज इक्वल टू आपण सुरुवातीला 0 घेऊया. पहिल्यांदा या ठिकाणी y इज इक्वल टू काय आहे पहा 3x प्लस 4/2, y इज इक्वल टू 3 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे 0 प्लस 4/2, y इज इक्वल टू 3 0 जार 0, 0 प्लस 4 4/2, y इज इक्वल टू 2 2 जार 4. म्हणजे या ठिकाणी 0 2 ही काय आली फर्स्ट ऑर्डर पेअर आली. आता सेकंड या ठिकाणी x इज इक्वल टू आपण काय घेऊया 2 घेऊया. इक्वेशन काय आहे पहा y इज इक्वल टू 3x प्लस 4/2, y इज इक्वल टू 3 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे 2 प्लस 4/2, y इज इक्वल टू 3 2 जार 6 प्लस 4/2, y इज इक्वल टू 6 प्लस 4 10/2, y इज इक्वल टू 2 5 जार 10. y ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली 5. सेकंड ऑर्डर पेअर या ठिकाणी काय आलेली आहे 2 5. आता थर्ड x इज इक्वल टू आपण काय घेऊया -2 घेऊया. इक्वेशन आपलं काय y इज इक्वल टू 3x प्लस 4/2, y इज इक्वल टू 3 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे पहा -2 प्लस 4/2, y इज इक्वल टू 3 इंटू -2 -6 प्लस 4/2, y इज इक्वल टू -6 प्लस 4 -2/2, y इज इक्वल टू मायनसला -2 1 जार 2, y ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली -1 -2 -1. आता इथं जर नीट लक्ष दिलं तर -2 -1 -2 -1 हे जे आहे ते हे याचं काय असणार आहे सोल्युशन असणार आहे. याचं काय येईल आन्सर येईल. आता या ठिकाणी आपण x - 3y इज इक्वल टू 1 अँड 3x - 2y प्लस 4 इज इक्वल टू 0 या दोन इक्वेशनचा आपण या ठिकाणी ग्राफ काढूया. आता ग्राफ काढण्यासाठी या ठिकाणी x ॲक्सिस y ॲक्सिस घेतलेला आहे आणि याच्यावरती स्केल लिहिलेला आहे ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. आता सुरुवातीला x - 3y इज इक्वल टू 1 चा ग्राफ काढूया. फर्स्ट पेअर आहे 4 1, x ॲक्सिस वरती 4 y ॲक्सिस वरती 1. या ठिकाणी हा जो आहे तो काय येणार आहे 4 1. सेकंड पेअर आहे 7 2. या ठिकाणी x ॲक्सिस वरती 7 y ॲक्सिस वरती 2, 7 2 ही जी आहे ती ही सेकंड पेअर असेल. आणि थर्ड पेअर जी आहे ती काय आहे पहा -2 -1. x ॲक्सिस वरती -2 y ॲक्सिस वरती -1. या ठिकाणी काय येईल -2 -1. आता ह्या
3 याच्यामधून जाणारे आपण या ठिकाणी काय करूया, लाईन काढून घेऊया 3 पॉइंट मधून जाणारे. आता या ठिकाणी हा जो ग्राफ आहे, हा ग्राफ आपण कोणत्या लाईनचा काढला, x - 3y = 1, म्हणून या लाईनवरती x - 3y = 1 आपण लिहायचं आहे. आता त्यानंतर दुसऱ्या लाईनच्या या ठिकाणी आपण कोऑर्डिनेट्स दाखवायचे आहेत. या ठिकाणी काय पेअर्स 0 to x कोऑर्डिनेट 0 आहे, y कोऑर्डिनेट 2 आहे, म्हणजे हा y ऍक्सिस वरती असेल. 0 to या ठिकाणी हा y ऍक्सिस वरती येणार 0 to, त्यानंतर 2 5 x ऍक्सिस वरती 2, y ऍक्सिस वरती 5, या ठिकाणी हा आला 2 5 आणि -2 -1 -2 आपण या ठिकाणी दाखवलेलंच आहे. या 3 पॉइंट मधून जाणारी आपण एक काय काढून घेऊया, लाईन काढून घेऊया. या ठिकाणी आपण हा जो ग्राफ आहे, हा ग्राफ आपण कशाचा काढला, 3x - 2y + 4 = 0, म्हणून या लाईनवरती 3x - 2y + 4 = 0. आता या दोन लाईन या ठिकाणी इंटरसेक्ट झालेल्या आहेत, म्हणजे याचा x कोऑर्डिनेट जो आहे तो काय आहे पहा -2 आणि y कोऑर्डिनेट काय आहे -1. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल द टू लाईन्स इंटरसेक्ट ॲट पॉइंट, कोणत्या पॉइंटला इंटरसेक्ट झाल्या, -2 -1. देअरफॉर xy = -2 -1 इज द सोल्युशन. हे त्याचं काय असेल, आन्सर असेल. तिसरं उदाहरण पहा. 5x - 6y + 30 = 0 and 5x + 4y - 20 = 0. आता याच्यामध्ये या ठिकाणी आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये -6y राईट साईडला घेऊया. म्हणजे काय येणार आहे पहा, 5x + 30 = काय होणार आहे 6y. 6 ला या ठिकाणी y ला 6 न मल्टिप्लाय केलं, इकडे डिवाइड करूया. म्हणजे y = काय येणार आहे पहा, 5x + 30/6. आता या ठिकाणी सहज जर नजर टाकली तर आपण 0 घेतला तर 0 + 30 30 येणार आहे. 6 5 30, म्हणजे x ची व्हॅल्यू सुरुवातीला आपल्याला काय घ्यावी लागेल, 0 घ्यावं लागेल. 1 घेतली तर 35 ला डिवाइड होत नाही, 2 घेतली तर नाही, 3 घेऊया, 3 घेतली, 4 नाही, 5 नाही, 6 घेऊया, 6 5 30, 30 and 30 60 होत आहे, नाही. मग या ठिकाणी आपण काय घेऊया, -6 घेऊया. -6 घेतलं तर -6 × 5 -30 + 30 काय येणार आहे 0. म्हणजे या ठिकाणी 0 3 आणि -6 ह्या व्हॅल्यू आपण घेऊया. सुरुवातीला x = आपण काय घेऊया, 0 घेऊया. y = 5x + 30/6, y = 5 × 0 + 30/6, y = 5 0 0 + 30/6, y = 30/6, 6 1 6, 6 5 30, म्हणजे 0 5 आलेला आहे आपला. त्यानंतर आपण x = काय घेऊया, 3 घेऊया. 3 व्हॅल्यू ठेवूया. y = 5x + 30/6, y = 5 × 3 + 30/6, y = 5 3 15 + 30/6, y = 45/6, 6 7 42, 45 - 42 3, पॉइंट द्यायचा आहे, वरून घेतला 0, 6 5 30, म्हणजे काय आलेला आहे या ठिकाणी 7.5, म्हणजे काय आलेला आहे 3 7.5. त्यानंतर थर्ड आपण या ठिकाणी पाहूया.
एक्स इज इक्वल टू काय घेऊया -6 घेऊया. आपलं इक्वेशन काय आहे पहा, वाय इज इक्वल टू 5x प्लस 30 अपॉन 6 म्हणजेच वाय इज इक्वल टू काय येणार आहे 5 इंटू एक्सची व्हॅल्यू काय आहे पहा -6 प्लस 30 अपॉन 6 म्हणजे काय आलं पहा 5 इंटू -6 -30 प्लस 30 अपॉन 6 -30 प्लस 30 0 अपॉन 6 काय आली वायची व्हॅल्यू 0 म्हणजे या ठिकाणी थर्ड पेअर काय आलेले आहे -6 0. आता या ठिकाणी सेकंड इक्वेशन आपण सोडूया. सुरुवातीला या ठिकाणी काय येणार पहा 5x प्लस 4y -20 राईट साईडला गेला काय होणार आहे +20. आता 4y ला 4y इज इक्वल टू 20. 5x राईट साईडला गेला काय होणार आहे -5x. y इज इक्वल टू 20 - 5x अपॉन काय येणार आहे 4. आता सुरुवातीला या ठिकाणी x ची व्हॅल्यू 0 घेऊया म्हणजे 5 0 जार 0 4 5 जार 20. त्यानंतर या ठिकाणी आपण 0 घेतल्यानंतर 1 घेतली तर काय येणार आहे 20 - 5 15 2 घेऊया आणि -2 1 घेऊया. -2 घेतली तर -2. आता या ठिकाणी पहा x इज इक्वल टू 0 घेऊया सुरुवातीला. y इज इक्वल टू काय आहे 20 - 5x अपॉन 4. y इज इक्वल टू 20 - 5 इंटू एक्सची व्हॅल्यू काय आहे 0 अपॉन 4. y इज इक्वल टू 20 - 5 0 जार 0 अपॉन 4. y इज इक्वल टू 20 - 0 20 अपॉन 4 4 5 जार 20 म्हणजे फर्स्ट पेअर जी आहे ती काय आलेली आहे 0 5. आता x इज इक्वल टू 2 घेऊया आपण. y इज इक्वल टू काय आहे पहा 20 - 5x अपॉन 4. y इज इक्वल टू 20 - 5 इंटू एक्सची व्हॅल्यू काय आहे 2 अपॉन 4. y इज इक्वल टू 20 - 5 2 जार 10 अपॉन 4. y इज इक्वल टू 20 - 10 10 अपॉन 4. y इज इक्वल टू 10 अपॉन 4 4 2 जार 8 2 राहिला पॉईंट दिला वरून घेतला 0 4 5 जार 20 म्हणजे 2 and 2 पॉईंट काय आला 5 आला. आता आपल्याला x इज इक्वल टू काय घ्यायचं आहे -2 घ्यायचं आहे. इक्वेशन काय आहे पहा y इज इक्वल टू 20 - 5x अपॉन 4. y इज इक्वल टू 20 - 5 इंटू एक्सची व्हॅल्यू काय आहे पहा -2 अपॉन 4. y इज इक्वल टू 20 ला 20 मायनस इंटू मायनस प्लस 5 2 जार 10 अपॉन 4. y इज इक्वल टू 20 + 10 30 अपॉन 4. 4 7 जार 28 राहिला 2 पॉईंट दिलाय वरून घेतला 0 4 5 जार 20 म्हणजे किती आला 7.5 -2 7.5 ही थर्ड पेअर आली. याच्यावरून आता आपण या ठिकाणी काय काढणार आहोत ग्राफ काढणार आहोत. या ठिकाणी लक्षात घ्या 0 5 0 5 दोन्हीमध्ये एकच पेअर आलेले आहे त्याच्यामुळे याचं सोल्युशन जे आहे ते सोल्युशन काय असणार आहे 0 5 असणार आहे. या ठिकाणी आपण 5x - 6y + 30 इज इक्वल टू 0 अँड 5x + 4y - 20 इज इक्वल टू 0 चा ग्राफ काढूया. सुरुवातीला आपण 5x - 6y + 30 इज इक्वल टू 0 याच्या ज्या पेअर्स आहेत त्या पेअर्स आपण या ठिकाणी ग्राफवरती दाखवूया. 0 5 0 5 म्हणजे 0 x कोऑर्डिनेट 0 आहे y कोऑर्डिनेट 5 आहे म्हणजे हा y ॲक्सिस वरती असेल 0 5 या ठिकाणी येईल. त्यानंतर 3 and 7.5 x ॲक्सिस वरती 3 y ॲक्सिस वरती 7.5 7.5 म्हणजे 8 आणि 7 च्या मिडल मध्ये 3 7.5. नेक्स्ट -6 0 -6 0 मीन्स x कोऑर्डिनेट -6 आहे y कोऑर्डिनेट 0 म्हणजे हा x ॲक्सिस वरती असेल. x ॲक्सिस वरती -6 0 याच्यामधून जाणारे आपण एक काय काढूया लाईन काढूया. ही लाईन काढल्यानंतर याच्यावरती आपण कशाची काढलेली आहे ही लाईन 5x
मायनस 6y प्लस 30 इज इक्वल टू 0. आता सेकंड ग्राफ काढूया. 5x प्लस 4y मायनस 20 इज इक्वल टू 0. याची फर्स्ट पेअर आहे 0 5. 0 5 म्हणजे या ठिकाणी x कोऑर्डिनेट 0 आहे, y कोऑर्डिनेट 5, म्हणजेच या ठिकाणी हा y ॲक्सिस वरती असेल. y ॲक्सिस वरती 0 5 आपण ऑलरेडी दाखवलेलंच आहे. त्यानंतर 2 and 2.5, x ॲक्सिस वरती 2, y ॲक्सिस वरती 2.5 या ठिकाणी येईल 2.5 and थर्ड -2 7.5 -2 x ॲक्सिस वरती आणि y ॲक्सिस वरती 7.5 या ठिकाणी हा येईल -2 7.5. या 3 पॉइंट मधून जाणारी एक लाईन काढून घेऊया आपण. या ठिकाणी ही जी लाईन आहे ती आपण काय काढली 5x प्लस 4y मायनस 20 इज इक्वल टू 0. आता ह्या दोन लाईन या ठिकाणी इंटरसेक्ट झालेल्या आहेत. म्हणजे याचा x कोऑर्डिनेट काय आहे, हा y ॲक्सिस वरती पॉइंट आहे. x कोऑर्डिनेट 0 येणार आहे आणि y कोऑर्डिनेट काय येणार आहे 5, म्हणजे 0 5. द टू लाईन्स इंटरसेक्ट at point 0 5, therefore xy is equal to 0 5 is the solution. हे याचं काय असेल, उत्तर असेल. चौथं उदाहरण पहा. 3x मायनस वाय मायनस 2 इज इक्वल टू 0 आणि 2x प्लस वाय इज इक्वल टू 8 याचा आपल्याला काय करायचं आहे, ग्राफ काढायचा आहे. आता या ठिकाणी हा मायनस वाय राईट साईडला घेऊया, म्हणजे काय येणार आहे पहा 3x मायनस 2 इज इक्वल टू वाय. आता या ठिकाणी एक्सच्या व्हॅल्यू आपण 1 घेऊया, 2 घेऊया, त्याचबरोबर 3 घेऊया. आता या ठिकाणी x इज इक्वल टू सुरुवातीला 1 घेऊया. इक्वेशन काय आहे पहा, y इज इक्वल टू 3x मायनस 2, y इज इक्वल टू 3 इंटू एक्सची व्हॅल्यू 1 मायनस 2, y is equal to 3 1s are 3 minus 2, y is equal to 3 minus 2 1. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट ऑर्डर पेअर या ठिकाणी काय आलेले आहे 1 1 आलेले आहे. आता x इज इक्वल टू आपण काय घेऊया व्हॅल्यू 2, y इज इक्वल टू 3x मायनस 2, y इज इक्वल टू 3 इंटू एक्सची व्हॅल्यू 2 मायनस 2, y इज इक्वल टू 3 2s are 6 मायनस 2, y इज इक्वल टू 6 मायनस 2 4. या ठिकाणी सेकंड पेअर काय आलेले आहे 2 4. थर्ड पहा, x इज इक्वल टू आपल्याला काय घ्यायचं आहे 3, y इज इक्वल टू 3x मायनस 2, y इज इक्वल टू 3 इंटू एक्सची व्हॅल्यू काय आहे 3 मायनस 2, y इज इक्वल टू 3 3s are 9 मायनस 2, y इज इक्वल टू 9 मायनस 2 7. या ठिकाणी थर्ड पेअर जे आहे ती थर्ड पेअर काय आलेली आहे 3 7. आता सेकंड इक्वेशन मध्ये पहा काय दिले 2x प्लस वाय इज इक्वल टू 8 दिलेलं आहे. म्हणजेच y इज इक्वल टू काय येणार आहे 8 प्लस 2x, इकडे आला काय होणार आहे मायनस 2x. एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी 1 2 आणि आपण काय घेऊया 3 घेऊया. x इज इक्वल टू 1 घेतलं तर या ठिकाणी पहा y इज इक्वल टू 8 मायनस 2x, y इज इक्वल टू 8 मायनस 2 इंटू एक्सची व्हॅल्यू काय आहे 1, y इज इक्वल टू 8 मायनस 2 1s are 2, y इज इक्वल टू 8 मायनस 2 काय आला 6 1 6 ही काय आली फर्स्ट पेअर आली. x इज इक्वल टू आता काय घेऊया 2 घेऊया, y इज इक्वल टू 8 मायनस 2x, y इज इक्वल टू 8 मायनस 2 इंटू 2, y इज इक्वल टू 8 मायनस 2 2s are 4, y इज इक्वल टू 8 मायनस 4 4 2 4 ही काय आली सेकंड पेअर आली. x इज इक्वल टू आपण काय घेऊया 3 घेऊया. इक्वेशन काय पहा y इज इक्वल टू 8 मायनस 2x, y इज इक्वल टू 8 मायनस 2 इंटू एक्सची व्हॅल्यू काय आहे 3, y इज इक्वल टू 8 मायनस 3 2s are 6, y इज इक्वल टू 8 मायनस 6 2. थर्ड या ठिकाणी ऑर्डर पेअर काय आली 3 2. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण काय पहा 2 4 2 4
2, 4 मध्ये ह्या दोन लाईन काय करणार आहेत, इंटरसेक्ट करणार आहेत आणि त्याचं सोल्युशन जे आहे ते सोल्युशन या ठिकाणी काय येणार आहे, 2, 4 येणार आहे. आता आपण ग्राफ काढूया. या ठिकाणी हा एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे. स्केल काय घेतले पहा, ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. सुरुवातीला आपण या ठिकाणी 3x - y - 2 इज इक्वल टू 0 चा आपण ग्राफ काढूया. याची जे फर्स्ट ऑर्डर पेअर आहे ती काय आहे, 1, 1. एक्स ॲक्सिस वरती 1, वाय ॲक्सिस वरती 1. या ठिकाणी हा 1, 1 येईल. त्यानंतर सेकंड पेअर आहे 2, 4. 2, 4 या ठिकाणी येईल. आणि थर्ड पेअर जी आहे ती काय आहे, 3, 7. 3, 7. आता या 3 पॉइंट मधून जाणारी एक आपण काय काढूया, स्ट्रेट लाईन काढून घेऊया. या ठिकाणी हा जो ग्राफ आहे हा ग्राफ आपण 3x - y - 2 इज इक्वल टू 0 चा काढलेला आहे. आता सेकंड लाईन आहे 2x + y इज इक्वल टू 8 चा ग्राफ काढूया. 1, 6. 1, 6 या ठिकाणी येईल. सेकंड पेअर आहे 2, 4. 2, 4 ऑलरेडी आपण दाखवलेलीच आहे. आणि 3, 2. 3, 2 या ठिकाणी येईल. या 3 पॉइंट मधून जाणारे आपण काय करूया, लाईन काढून घेऊया. आता ह्या दोन लाईन ज्या आहेत, ह्या दोन लाईन या ठिकाणी इंटरसेक्ट झालेल्या आहेत. या लाईनला आपण इक्वेशन याचं काय आहे, 2x + y इज इक्वल टू 8 हे या ठिकाणी या लाईनवरती लिहिलं आहे. या दोन लाईन या ठिकाणी इंटरसेक्ट झालेल्या आहेत म्हणजे एक्स ॲक्सिस वरती 2 आणि वाय ॲक्सिस वरती 4 म्हणजे 2, 4. द टू लाईन्स intersect at point 2, 4. Therefore xy is equal to 2, 4 is the solution. हे त्याचं काय असेल, उत्तर असेल. पाचवं उदाहरण पहा. 3x + y is equal to 10 and x - y is equal to 2. आता या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन पहा. 3x + y is equal to 10. y is equal to 10. हा +3x राईट साईडला घेतला काय येणार आहे, -3x. आता x ची व्हॅल्यू आपण 1 घेऊया, 2 घेऊया, त्याचबरोबर 3 घेऊया. सुरुवातीला आपण x is equal to 1 घेऊया. y is equal to 10 - 3x. y is equal to 10 - 3 into x ची व्हॅल्यू काय आहे पहा, 1. y is equal to 10 - 3 1s are 3. y is equal to 10 - 3 7. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट पेअर जी आहे ती काय आलेली आहे, 1, 7. x is equal to 2 घेऊया. y is equal to 10 - 3x. y is equal to 10 - 3 into x ची व्हॅल्यू काय आहे, 2. y is equal to 10 - 3 2s are 6. y is equal to 10 - 6 4. म्हणजे या ठिकाणी सेकंड पेअर जी आहे ती सेकंड पेअर काय आलेली आहे पहा, 2, 4. थर्ड x is equal to आपण काय घेऊया, 3 घेऊया. इक्वेशन आपलं काय आहे, y is equal to 10 - 3x. y is equal to 10 - 3 into x ची व्हॅल्यू 3. y is equal to 10 - 3 3s are 9. y is equal to 10 - 9 1. म्हणजे थर्ड पेअर जी आहे ती या ठिकाणी काय आलेली आहे, 3, 1. आता या ठिकाणी आपण हा -2 राईट साईडला घेऊया आणि हा +2 लेफ्ट साईडला घेऊया. म्हणजे काय येणार आहे पहा, x +2 इकडे आला, -2 इज इक्वल टू हा -y राईट साईडला गेला, +y. म्हणजे इक्वेशन काय तयार झालं, y इज इक्वल टू x - 2. आता x ची व्हॅल्यू आपण 1, 2 आणि काय घेऊया, 3 घेऊया. सुरुवातीला x इज इक्वल टू 1. y इज इक्वल टू काय पहा, x - 2. y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 1 - 2. y इज इक्वल टू 1 - 2 -1.
म्हणजे या ठिकाणी काय आला 1 - 1. आता x ची व्हॅल्यू आपण 2 घेऊया. y इज इक्वल टू x - 2. y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 2 - 2. y इज इक्वल टू काय आला 0 2 0. आणि थर्ड x इज इक्वल टू आपण काय घेऊया 3. इक्वेशन काय पहा y इज इक्वल टू x - 2. y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 3 - 2. y इज इक्वल टू 3 - 2 1 3 1. आता याच्यामध्ये जर सहज जर पाहिलं तर या ठिकाणी काय पहा 3 1 3 1. म्हणजे या ठिकाणी ह्या दोन लाईन ज्या आहेत त्या दोन लाईन 3 1 मध्ये इंटरसेक्ट करणार आहे. त्याचं सोल्युशन जे आहे ते सोल्युशन या ठिकाणी काय येणार आहे 3 1 येणार आहे. या ठिकाणी आपण 3x + y = 10 अँड x - y = 2 चा ग्राफ काढूया. x ॲक्सिस आहे हा y ॲक्सिस आहे. याच्यावरती स्केल आपण ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर = 1 युनिट घेतलेला आहे. सुरुवातीला आपण 3x + y = 10 चा ग्राफ काढूया. फर्स्ट ऑर्डर पेअर या ठिकाणी काय आली होती आपली 1 7. x ॲक्सिस वरती 1 y ॲक्सिस वरती 7. या ठिकाणी हे काय येईल 1 7. सेकंड पेअर आहे 2 4. x ॲक्सिस वरती 2 y ॲक्सिस वरती 4. या ठिकाणी येणार आहे 2 4. अँड थर्ड पेअर 3 1. x ॲक्सिस वरती 3 y ॲक्सिस वरती 1. या ठिकाणी काय येणार आहे 3 1. या 3 पॉइंट मधून जाणारे आपण एक काय काढून घेऊया लाईन काढून घेऊया. या ठिकाणी हा जो ग्राफ आहे हा ग्राफ आपण 3x + y = 10 चा काढला म्हणून या लाईन वरती 3x + y = 10 लिहायचं आहे. आता आपण x - y = 2 चा ग्राफ काढूया. फर्स्ट पेअर जे आहे याचे आहे 1 - 1. x ॲक्सिस वरती 1 y ॲक्सिस वरती -1. या ठिकाणी येईल 1 - 1. सेकंड पेअर पहा 2 0. 2 0 म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या x ॲक्सिस वरती 2 y ॲक्सिस जो आहे तो कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे हा पॉइंट आहे तो x ॲक्सिस वरती असेल 2 0. आणि थर्ड जी आहे ती काय आहे 3 1. ऑलरेडी 3 1 हा आपण काय केलेला आहे दाखवलेलाच आहे. या 3 पॉइंट मधून जाणारे एक आपण काय काढून घेऊया लाईन काढून घेऊया. या लाईन वरती आपण ही जी लाईन आहे ही लाईन आपण x - y = 2 ची काढलेली आहे म्हणून याच्यावरती x - y = 2 लिहायचं आहे. या दोन लाईन या ठिकाणी इंटरसेक्ट झाल्या. हे पॉइंट कुठले आहेत पहा. x ॲक्सिस वरती काय आहे 3 आणि y ॲक्सिस वरती काय आहे 1. या ठिकाणी आन्सर लिहूया आपण द 2 लाईन्स इंटरसेक्ट ॲट पॉइंट 3 1. Therefore xy = 3 1 is the solution. हे याचं काय असेल उत्तर असेल.